परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती केल्यानंतर आणखी 1 मे पासून रिक्षा परवाने रद्द करण्याचे घोषित केल्यानंतर हा वाद वाढण्याचे दिसत असतानाच मराठी भाषा शिकण्यासाठी त्यांना 100 दिवसाचा म्हणजेच 15 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्यात आलेली आहे। तसेच त्या राज्यांमध्ये स्थानिक भाषा बोलणे अनिवार्य असताना महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणं गरजेचं असल्यामुळे ठाणे भाजपाचे सचिव ॲडव्होकेट दीनानाथ पांडे यांनी आमदार निरंजन डावखरे आणि भाजपचे ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष रिक्षा संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर येथे चालकांसाठी 7 दिवसात मोफत मराठी प्रशिक्षण उपक्रम ठेवला, ज्यामध्ये प्राथमिक मराठी भाषा शिकवण्याची संधी मिळणार आहे। त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला 400 ते 500 रिक्षा चालकांनी प्रतिसाद दिलाय आणि आपलं नाव देखील नोंदवलंय। यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी मराठीच्या सक्तीमुळे संघर्षाचं वातावरण तयार होते की काय अशा प्रसंगी दीनानाथ पांडे यांनी अतिशय स्तुत्य असा 7 दिवसामध्ये मराठी भाषा शिकवण्याचा उपक्रम सुरू केल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो। तर ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी ज्या हिंदी भाषिक लोकांना अजिबात हिंदी येत नाही अशा लोकांसाठी हा उपक्रम फार महत्त्वाचा आहे। मराठी फक्त त्यांनीच नाही तर आपण सुद्धा मराठीतच बोललं पाहिजे, तेव्हा कुठे त्यांना सुद्धा मराठी भाषा येईल, बोलण्यातून ते समृद्ध होते। त्यामुळे सगळ्यांनी मराठीमध्ये बोलणं गरजेचं आहे। तसेच हा जनजागृतीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे सकारात्मक भूमिका घ्यायला हवी आणि सर्वांनी मराठीचा मान राखला पाहिजे आणि पहिले मराठीतच बोललं पाहिजे। प्रथम तर 1 मे निमित्त, महाराष्ट्र दिनानिमित्त, कामगार दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना, आपल्या माध्यमांनी सर्व लोकांना शुभेच्छा देतो। आमचे दीनानाथजी पांडे यांनी एक अतिशय स्तुत्य उपक्रम आज 1 मे निमित्त या इकडे घेतलेला आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मध्यंतरी राज्य शासनाने मराठी भाषेचा निर्णय घेतल्यानंतर काही ठिकाणी या इकडे संघर्षाची भूमिका तयार होईल का या पद्धतीची भूमिका समाजामध्ये होत होती, पण एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या इकडे हाती घेतलेला आहे। माननीय लेले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी हा उपक्रम पूर्ण ठाणे शहरामध्ये सर्व रिक्षा चालकांबरोबर सगळ्यांना 7 दिवसामध्ये मराठी शिकता येईल या पद्धतीचा उपक्रम हाती घेतलेला आहे। बिना संघर्ष संवाद हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे त्याच्यासाठी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। मराठी भाषेच्या माध्यमाने सगळ्यांचा व्यवहार आणि त्यांचे दैनंदिन काम हे सहज होवे, ते सोपे व्हावे या दृष्टिकोनाने त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे। सर्व रिक्षा चालकांना आणि समाजाला याचा फार चांगला फायदा होईल असा विश्वास मला आहे। यांनी रिक्षा चालकांच्या बरोबरच फेरीवाल्यांच्या बरोबर पण हा संवाद ते निश्चितपणे करणार आहेत। याच्यामध्ये आता जो 7 दिवसाचा कोर्स आहे हा बेसिक कोर्स आहे। याच्यामध्ये जे दैनंदिन आपल्याला लेफ्ट घ्या, राईट घ्या याच्याबद्दलचं जे मला माफ करा अशा संदर्भातलं मराठी हिंदी रूपांतर याच्या संदर्भातलं त्यांनी केलेलं आहे, पण त्याच्याबद्दल अधिकची जी माहिती आहे ती याच्याबद्दल पुढच्या कोर्समध्ये ते देणारच आहेत। पण या 7 दिवसांमध्ये मराठी भाषा ही सहज व्हावी, कोणालाही त्याच्यामध्ये अडचण होता कामा नये, ती बोलताना त्याची अडचण होता कामा नये या पद्धतीचं नियोजन त्यांनी या कोर्समध्ये केलेलं आहे। सर्वप्रथम आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन पण आहे, त्यामुळे दोन्हीच्या शुभेच्छा देतो। तुम्ही पाहिलं असेल की दीनानाथ पांडे पूर्ण तुम्हाला 7 दिवसाचा जो कोर्स आहे तो दाखवला। शेवटच्या दिवशी प्रॅक्टिकल आहे, परीक्षा आहे छोटीशी, आणि या माध्यमातून जुजबी जे मराठी बोलावं लागतं ते बोलण्याला हिंदी भाषिकांना जर येत नसेल, अजिबात ज्यांना येत नाहीये त्यांना शिकवण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे। काही लोकांनी मराठीचा मुद्दा उपस्थित केला, मराठी बोलता येत नाही त्याची लायसन्स जप्त करा किंवा काय, तर ही काही पद्धत नाहीये। कोणाची लायसन्स जप्त करून काही काम होणार नाहीये। काही फील्डमध्ये जे लोक काम करतात त्याला दुसरा ऑल्टरनेटिव्ह पण नसतो आपल्याकडे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि मराठी आपण स्वतःही बोललं पाहिजे। बरेचदा माझं पण असं होतं, माझ्या घरच्यांना पण बोलतो, रिक्षात बसल्या बसल्या तुम्हीच अरे कोपरी चलो, अरे घोडबंदर चलो, अरे चलो कशाला, तू पहिले मराठीत बोल। अरे बाबा घोडबंदरला जायचंय, आरमॉलला जायचंय, कोपरीत जायचंय, नौपाड्यात जायचंय, आपणच सुरू करतो, मग समोरचा काय जबरदस्ती मराठी बोलेल का? त्यामुळे आपण पण ही सवय केली पाहिजे आणि मी हे नोट केलंय, आपण असं करतो आणि मी त्या आग्रहाने टाळण्याचा माझ्या जीवनात प्रयत्न केलेला आहे। तर हे जनजागृती कार्यक्रम आहे आणि सकारात्मक आहे। भांडण वादविवाद न करता मराठी बोलायला शिकवलं पाहिजे। लोक तयार आहेत, 400 लोकांनी अर्ज भरलेत, ॲप्लिकेशन केलंय आणि ते तयार झाले ना बोलायला, तर आवडते ते, अनेक लोक भेटतात, त्यांनी येते ऑलरेडी, त्यामुळे ही गोष्ट चांगली आहे। उगाच वादविवाद करणं, त्याच्यावर बकेडा करण्याने काही होणार नाही।
आणि आता कुठून गेला, आता एवढे वर्ष झाले लोक येऊन, आता यांची फॅमिली येऊन इथे 30 वर्ष झाली. आता आधी लक्षात नाही आलं, लायसन देऊन 20-20 वर्ष झाली. आता त्यामुळे अशा काहीतरी विचित्र भाषा करण्यापेक्षा पॉझिटिव्हली गेलं पाहिजे, सकारात्मक गेलं पाहिजे आणि सर्वांनी मान मराठीचा राखला पाहिजे. आज 1 मे आहे म्हणून जाणीवपूर्वक आजचा हा दिवस जो ठेवलाय त्याबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो. हा कार्यक्रम डावखरे साहेब आणि लेले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पहिलं टार्गेट केलंय रिक्षावाल्या लोकांना. आम्ही टार्गेट केलंय, सोबत फेरीवाल्यांचेही कॉल येत आहेत. 400 कॉल आम्हाला आले रिक्षावाल्यांचे. म्हणून आम्ही लगेच काय केलं, 7 दिवसाचे कोर्स असं डिझाईन केलं आहे की ज्यांना एकदम मराठी येत नाही त्यांना आपण ताकद देऊ, त्यांना आपण शब्द देऊ, त्यांना आपण हिंमत देऊ. म्हणजे ते एकदा सुरुवात केलं तर 7 दिवसात त्यांना एवढी ताकद येणार की ते आजूबाजूला लोक बोलतात, बरोबर आपण ऐकलं ना, तर भाषा अशी आहे की आपण ऐकलं तर आपण बोलायला सुरुवात करतो, कोणतीही भाषा आपण बोलू शकतो. तर हे 7 दिवसाचे कोर्स नियमितपणे आपण रिक्षावाल्यांनी केलं तर याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी आहे. संघर्ष न करता याच्यामध्ये लोकांना मराठी बोलायला ताकद, हिंमत आणि शब्द भेटेल म्हणून आपण हे 7 दिवसांचं केलं आहे. ऑटोमॅटिकली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाल्यांच्याही 7 दिवसाचा कोर्स तयार आहे आणि 150 लोकांचे कॉलही आले की साहेब आम्हालाही शिकवू शकता का. तर आम्ही तेही तयार करतोय. पुढच्या टप्प्यात फेरीवाल्यांनाही आम्ही शिकवू. म्हणजे सगळी लोक, मला वाटतं ठाणे आणि कडव्यात जे प्रमाण पहिलं होतं ते 50-60% वाढणार आणि लोक मराठी बोलतील आणि बिंदास बोलतील, हे आमचं उद्देश आहे. सगळं जे उपक्रम आहे मोफत आहे, आम्ही काहीही पैसे नाही घेणार. या उलट आम्ही त्यांना मराठी आलं तर त्यांना सर्टिफिकेटही देणार की बाबा तुम्ही हे 7 दिवसाचं कोर्स कंप्लीट केलं. समजा नाही केलं तर ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा. हे जे 3 ठिकाणी आम्ही स्टार्ट केलं आहे कोर्स, ज्ञानोदय आणि अमित सरांजीची ऑफिस पहिला इकडे स्टार्ट केलं आहे, आज ओपनिंग झाली. त्याच्यानंतर मंगला शाळा तिकडे स्टार्ट केलं आहे आणि कडव्यामध्ये आनंद विहार, अशा 3 ठिकाणी आपण बॅचेस स्टार्ट करतोय आणि ऑनलाईनमध्ये 25 ते 30 पर्यंत आपण ऑनलाईन पण घेतो.